हे शेड्यूल तुम्ही जे वापरत होते याच्यामध्ये तुम्हाला काय काय अनुभव आले? अनुभव आला सर की आमच्या बाजूला बरंच आमचा प्लॉट आहे. पण जे सरांच्या तुमच्या जे टेप ॲग्रोची कंपनी त्याच्या शेड्यूलप्रमाणे आम्ही जे खूप भरपूर जण आले लगेच वापरा ते वापरा पूर्ण एक शेड्यूलप्रमाणे जे काम केलं त्याच्यामुळे आज आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे. बरोबर. या शेड्यूल मध्ये तुम्ही एक प्रामुख्याने एक गोष्ट बघितली की आम्ही फक्त तुम्हाला 4च फवारण्या दिल्या. हो आता इतरत्र ठिकाणी तर 4 फवारण्यात होत नाही. नाही होत. मग याच्यात तुम्हाला काय वाटलं की हे योग्य आहे का अयोग्य आहे? मनात तुमच्या भीती होती की हा प्लॉट सक्सेस होईल की नाही होईल? मुळात म्हणजे पहिल्यापासून लावण्यापासूनच भीती होती की सक्सेस होणारच नाही. अच्छा अच्छा. हो शेतकरी बंधूंनो, हा आता सध्या 55 दिवसाचा प्लॉट आहे. तर तुम्ही त्याची सेटिंग कुठल्या एक चांगल्या प्रकारे झालेली आहे ती तुम्ही बघू शकता. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण इथे तोरखडा इथं आलो आहोत. तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. टरबूजवाले हे आमचं नाव प्रचलित आहे. याचा एक भरपूर आम्ही व्हिडिओ सुद्धा प्लेस केलेले आहेत. तर त्याच अनुषंगाने आम्ही इथे आलेलो आहोत. एक प्लॉट आम्ही इथे डेव्हलप केलेला आहे या तालुक्यात. तर त्या शेतकऱ्याची आम्ही आज मुलाखत घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर. आपलं नाव काय सर? किशोर संभाजीराव घोरपडे, राहणार तोरखेडा तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. सर, हे स्टेप ऑर्गॅनिकाचं तंत्रज्ञान हे आपल्याला कुठंच म्हणजे माहित कसं पडलं? म्हणजे तसं मागच्या वर्षी माझ्या मित्रांनी ललित पाटील म्हणून आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्लॉट तो फुल डेव्हलप झाला होता. बरं. त्याच्यामुळे आम्ही आज 5-6 शेतकरी जॉईन झालो. बरं. आणि किती एकर क्षेत्र आहे सर आपलं हे? माझं 6 एकर आहे सर. 6 एकर. 6 एकर पूर्ण? पूर्ण. अच्छा. व्हरायटी कोणती लावली सर आपण? लायलपूर. लायलपूर. बरं. प्लांटेशन डिस्टन्स किती घेतलाय सर आपण? 1 फूट. 1 बाय 1 घेतलेला आहे. बरोबर. हे स्टेप ऑर्गॅनिकाचं तंत्रज्ञान जे आपण आता तुम्हाला शेड्यूल जे मिळालं हे तुम्हाला कोणामार्फत मिळालं तुम्ही सांगितलं? ललित पाटील. मार्गदर्शक. बरोबर. हे शेड्यूल तुम्ही जे वापरत होते याच्यामध्ये तुम्हाला काय काय अनुभव आले? अनुभव आला सर की आमच्या बाजूला बरंच आमचा प्लॉट आहे. पण जे सरांच्या तुमच्या जे टेप ॲग्रोची कंपनी त्याच्या शेड्यूलप्रमाणे आम्ही जे खूप भरपूर जण आले लगेच वापरा ते वापरा त्याने एक शेड्यूलप्रमाणे जे काम केलं त्याच्यामुळे आज आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे. बरोबर. तुमच्या कंपनीचा. मग याच्यामध्ये जे तंत्रज्ञान तुम्ही जे वापरत होते मग याच्यामध्ये तुम्हाला असं काही वाटलं का की काही रोग वगैरे आलेत, काही विल्टिंगच्या समस्या आल्यात, काही कुठे मधमाशीचा अटॅक दिसत नव्हता किंवा मधमाशी ते येत नव्हती, सेटिंग प्रॉपर होत नव्हती, असं काही समस्या जाणवल्यात का तुम्हाला? कोणतीच समस्या जाणवली सर पहिल्यापासून नाही. पण ना बुरशीची ना कोणत्या गोष्टीची म्हणजे एकदम प्लॉट पहिल्यापासून आज काय तर उद्या काय, आज काय तर उद्या काय डेव्हलप होत होतं. बरं. पण आपलं शेड्यूल तुम्ही जर बघितलं असाल सर तर या शेड्यूल मध्ये तुम्ही एक प्रामुख्याने एक गोष्ट बघितली की आम्ही फक्त तुम्हाला 4च फवारण्या दिल्या. आता इतरत्र ठिकाणी तर 4 फवारण्यात होत नाही होत. मग याच्यात तुम्हाला काय वाटलं की हे योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य म्हणजे आम्ही सर नवे फोन लावायचो सर. आमचे 2च प्ले झाले, लोकांचे 5-5 झाले. अच्छा अच्छा. तुम्ही आमच्या शेड्यूल चालू द्या सरांचं नेहमी मार्गदर्शनाप्रमाणे. आम्ही आज नेमका 5च प्ले बस 2 महिन्यामध्ये. मनात तुमच्या भीती होती की हा प्लॉट सक्सेस होईल की नाही होईल? मुळात म्हणजे पहिल्यापासून लावण्यापासून भीती होती की सक्सेस होणारच नाही. अच्छा अच्छा. मग ही भीती तुमची आज पूर्ण. बरोबर. पण आता याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी की अंदाजित आपला आपण जो खर्च लावलेला आहे याच्यात तुमची बचत झाली आहे का थोडा महागात गेलाय? 100% बचत झाली सर. बरोबर. म्हणजे फवारणीचा खर्च, खतांचा खर्च सगळं बचत आणि जे तंत्रज्ञान तुम्हाला जे दिलं गेलं ललित सरांमार्फत तर याच्यामध्ये तुम्हाला अनुभव जो आहे तो चांगला आलेला आहे. बरोबर. तर याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट कोणकोणते वापरले सर जर थोडस सांगितलं तर? प्रोडक्ट बरेच आहेत सर. आता आपण वॉटरमेलनला जर खरबूज आहे याला आपण कळीला आपण जो कॉन्टॅक्ट देतो वर्मिस्टेरा तुम्ही दिला असेल तर याचे रिझल्ट तुम्हाला छान आलेत का? सर जे प्रोडक्ट वापरले आपल्या कंपनीचे ते नवल करण्यासारखेच होते सगळे. या ज्या वापरल्या वेगळं तर पुढच्या वेळेला दिलं सरांनी त्याच्या रिझल्ट वेगळा द्यायचा सर. बरं. तर आता मी ते ललित सरांनाच इथे बोलवतो की ललित सरांनी जे तुम्हाला मार्गदर्शन केलंय त्यांच्यातूनच ऐकून घेऊया की मार्गदर्शन त्यांनी कसं केलं आपणास. ललित सर, सरांच्या प्लॉट आहे तर सरांना तुम्ही जे मार्गदर्शन केलं सर ते याच्यात असा कोणता फॉर्म्युला आपण वापरला की जेणेकरून हा प्लॉट पूर्ण सक्सेसच्या दिशेने दिसतोय? मग याच्यामध्ये पाण्याचं मॅनेजमेंट म्हणा, खतांचं मॅनेजमेंट म्हणा, फवारणीचं मॅनेजमेंट म्हणा, याच्यात तुमचं सगळ्यात जास्त भर कशावर होता? आता जवळपास काय असतं सर की ज्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टीची समजा पिकाची लागवड केली म्हणा, त्याची जी फिजिओलॉजी असते किंवा त्या पिकाची जी शरीर रचना असते आपण त्या हिशोबाने त्याला ट्रीट करावं लागत असतं
की त्या पिकाचा कालावधी किती दिवसाचा आहे. त्यानुसार समजा आता हा कालावधी आहे आणि आपण नेमकं कुठल्या वातावरणात हे पीक केलेलं आहे. आता एकात्मिक शेती आपण कशाला म्हणू शकतो, की जेवढी गरज तुम्हाला अन्नद्रव्याची आहे, तेवढीच गरज त्याला पाण्याची आहे. बरोबर. पाणी तर आपल्याकडे मुबलक आहे, पण त्या पाण्याचं पण एक व्यवस्थापन असतं. आणि पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे आपण ज्याला यशस्वी शेतकरी त्यालाच म्हणतो, की ज्याला पाण्याचं शास्त्र जुडलंय असं. पाण्याचं विज्ञान जमलं. आणि हा जो तुम्ही पूर्ण प्लॉट बघताय, की याला पहिल्या दिवसापासून जसं आपण प्रत्येक गोष्ट प्रिस्क्राईब करत असतो फवारणीद्वारे किंवा अन्नद्रव्याचं एकात्मिक जे नियोजन देत असतो, तेवढंच नियोजन आपण यांना प्रत्येक 4 दिवसाला जी आपण व्हिजिट दिलेली आहे किंवा आपण जे यांच्या प्लॉटला मार्गदर्शन केलंय, तर प्रत्येक व्हिजिटला आलेला असताना मार्गदर्शन करत असताना आपण यांना सगळ्यात पहिले पाण्याचं नियोजन हे आपण बघितलेलं बरोबर. आहे. आणि खास करून वेलवर्गीय पिकांमध्ये पाण्याचं नियोजन जर ढासळलं, आता खरबूज हे पीक असं आहे, समजा तुम्ही याला अर्धा तास देतायत आणि उद्या जर तुम्ही 1 तास दिलं, तर समजा ते पाण्याचं फ्रूट आहे, म्हणजे मेलॉन्स म्हणजे ज्याला आपण वॉटरमेलन म्हणजे सगळं पाण्याचं फ्रूट आहे. त्याच्यात पाणी जर अनबॅलन्स झालं, वातावरण जर तुमचं खालीवर झालं, तर काय होतं की ते लगेच फ्रूट तुमचं क्रॅकिंग होतं. तर शेतकरी बंधूंनो, मला तुम्हाला हेच सांगणं आहे की वॉटर मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तुमचं पीक कुठलंही असू द्या. दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की तुम्ही हा पूर्ण प्लॉट बघू शकता शेतकरी बंधूंनो. आज जवळपास याला 2 महिने पूर्ण झालेले आहेत. आणि या भागात जर तुम्ही बाकीचे काही प्लॉट बघितले, तर तुम्हाला जाणवेल की असा तुम्हाला प्लॉट कुठेही बघायला मिळणार नाही. आणि या प्लॉटमध्ये सगळ्यात महत्वाचं जे आमचं नियोजन होतं पहिल्यापासून ते आहे वॉटर मॅनेजमेंट. आणि स्टेप ऑर्गॅनिकच्या ज्या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत हे जे आपण शहादा आणि शिरपूर या तालुक्यांमधले जे प्लॉटची जी डेव्हलपमेंट आपण केलेली आहे, तर हे पूर्ण एकात्मिक नियोजनानुसार केलेली आहे. कारण की आपण कमीत कमी फवारांमध्ये हा प्लॉट तुम्हाला आता दिसतोय. आणि हा पूर्ण प्लॉट जरी तुम्ही बघितला, आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. याची फ्रूट सेटिंग बघू शकता तुम्ही. पूर्णतः हा बेडवर सेटिंग झालेली आहे. कुठेही क्रॅकिंग नाही, कुठेही डम्पिंग दिसणार नाही. आणि हा आमचा मूल मंत्र आहे, जो आम्ही टरबूजवाले म्हणून जे प्रसिद्ध झाले आहोत. त्यामुळे तुम्ही हा 6 एकरचा प्लॉट आहे शेतकरी बंधूंनो. आणि आपले शेतकरी जे आहेत गोरपडे साहेब, ते तुम्हाला प्रत्यक्षात म्हणजे आपलं काम असं आहे की हा सूर्य आणि अजय दत्त तुम्ही बघू शकता की हा प्लॉट 6 दिवसाच्या हिशोबाने आणि असल्या वातावरणामध्ये एवढ्या सुंदर प्रकारे त्याचा लिप लॅमिना तुम्ही बघू शकता, त्याची कॅनोपी बघू शकतात. याची ग्रोथ दिवसेंदिवस चालूच आहे. फ्रूट साईज पण घेतोय आणि सेटिंग भरपूर आहे. म्हणजे जवळपास एका वेळेला 3-4 फ्रूट सेटिंग ॲव्हरेज झालेली आहे. आणि हा अजून 8 ते 10 दिवसात प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे. जरी तुम्हाला वाटत नसलं तरी आलेला आहे. कारण की त्याची कॅनोपी अजून 15-20 दिवस तरी जात नसते. हे आमचं जे वैशिष्ट्य आहे हे फक्त स्टेप ऑर्गॅनिकच्या सर, तंत्रज्ञानामुळे आहे. याच्यामध्ये अजून एक थोडंसं म्हणजे शेतकऱ्यांचा एक विषय असतो की तुमचा जो फॉर्म्युला तुम्ही सांगतायत की बुवा 4 फवारण्यांमध्येच कसं काय प्लॉट सक्सेस होतो, तर याचं कसं गणित तुम्ही म्हणता? गणित कसं असतं सर, समजा आता 20 सुरुवातीला जर आपण प्रतिबंधात्मक जे ग्रीन ट्रायंगल असलेली समजा बेनिव्या म्हणा, कोराजन म्हणा किंवा सेटिंग अवस्थेत असताना की मधमाशांनाही आपल्याला त्रास नको व्हायला, आणि जे उग्रवासाची औषधं असतात त्याचाही आपण स्प्रे कमी देतो. आता सर्वसाधारण जर बघायला गेलं, आपण म्हणतो की वातावरण सध्या खराब आहे, थोडी रोगाची साथ वाढते. मग आपण असं तर नाही म्हणत ना की तुम्ही आज पॅरासिटामॉल घ्या म्हणजे उद्या तुम्हाला ताप येणार नाही. बरोबर. म्हणून आपण नेहमी निदान करूनच त्याच्यावर प्रिस्क्राईब करतो. आणि पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची आपल्याकडे अशी आहे की आपण रोगाचं निदान करतो. आणि तो जर असेल किंवा थोड्याफार प्रमाणात जाणवत असेल, तरच आपण त्याला त्या हिशोबाने त्याचा लेबल क्लेम असलेलं आणि जे मधमाशांना सेटिंग अवस्थामध्ये असताना हार्मफुल नसलेलं, मित्र कीटकांना हार्मफुल नसलेलं तुम्ही अशी औषधं आपण रिकमेंडेशन देत असतो. बरोबर. की ज्या प्रत्येक औषधाचा कालावधी जो असतो, तिचा जो कव्हर पिरियड तो हा 12-15 दिवसाचा असतो. आणि जवळपास प्रत्येक औषधाचा हा असतोच. आणि जोपर्यंत आपण त्या औषधाचा कालावधी पूर्ण होतो तोपर्यंत ऍक्च्युली बघायला गेलं तर हे 2च महिन्याचं क्रॉप आहे. आणि त्याला जर आपण जर 10-12 दिवसामध्ये एक चांगलं औषध जर आपण घेतलं, तर तुम्ही बघू शकतात की त्याच्यावर ताण पण येत नाही कुठला. कारण की ते जे काही आहेत ते सगळे म्हणजे एकात्मिक औषधं आहेत, जे पूरक असतात एकमेकाच्या गोष्टीला. त्यामुळे तुम्हाला विल्टिंगला, डम्पिंगला झाडावर अतिरिक्त कुठलाच ताण येत नाही. सेटिंग अवस्थेत असताना माशी प्रॉपर आपल्या प्लॉटवर तुम्हाला अजून पण जाणवते. आणि याच्यामुळे काय होतं शेतकरी बंधूंनो, की जर तुमची माशी फुलावर बसल्यानंतर जर एका फुलासोबत तिचं 3 ते 4 वेळेस ज्यावेळेस इंटरॅक्शन होतंय, त्यावेळेस त्याची मूळ जी प्रॉपर गर्भधारणा असते ती होत असते. समजा की जर 1-2 वेळेस इंटरॅक्शन करून चाललं गेलेलं, तर तुमचं फ्रूट हे साईज सोडत असतं, शेप सोडत असतं. आणि आपण काय करतो, आपल्याला ही गोष्ट लक्षात न आल्यामुळे आपण समजा छोटी अवस्था असताना वीक पॉलिनेशन झालं, ते पूर्णतः एक लिंबोणी साईजला येऊन ते गळून जात असतं. आपण त्यावेळेस काय करतो की नाही मग काहीतरी दव पडतंय त्याच्यामुळे होतंय
किंवा आपल्याला काय वाटतं की बाबा काहीतरी बुरशीनाशकाचा प्रादुर्भाव झाला असेल, तिथे आपला नकळत खर्च वाढत असतो. आणि नकळत घेतलेली किंवा गरज नसताना घेतलेल्या कीटकनाशक बुरशीनाशकांमुळे झाडावर अतिरिक्त ताण येत असतो आणि त्याची जी वाढीची जी अवस्था आहे तिला कुठेतरी ब्रेक लागत असतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो नेहमी हे लक्षात ठेवा की तुमची पॉलिनेशन अवस्था आहे का, तुमचं परागीभवनाची प्रक्रिया चालू आहे, तर त्यावेळेस त्या माशांना त्रास होऊ नये अशी औषधं आपल्याला वापरायची आहेत. आणि खतांचं जे काही योग्य व्यवस्थापन आहे, पाण्याच्या व्यवस्थापनासोबतच खताचं व्यवस्थापन आपल्याला त्या हिशोबाने घेतलेलं आहे. तर शेतकरी बंधूंना मला एक प्रश्न होता अजून की बुरशीनाशकाची आपण फवारणी घेतलीच नाही, मग असं तुमच्यामध्ये कधी संभ्रम निर्माण झाला का की इतर शेतकरी बुरशीनाशक वापरतात की काही असलं तर तुमच्या मनात काही असं वाटलं का की बुरशीनाशक मारायलाच पाहिजे? नाही सर, की श्वास बी महत्वाचा आहे. हे बघा, कोणते ट्रीटमेंट घेताना कोणी माणसाची असो काही एखाद्या शेतकऱ्यांनी घेतली तर श्वास महत्वाचा आहे. श्वास आजच्या कंडिशनला आमचा तुमच्या कंपनी 100% विश्वास होता. आणि जेव्हा आम्ही मागच्या जिथे प्लॉट बघितला होता त्यामध्ये वेळ नव्हता, मागच्या लग्न होतं त्यांच्याकडे. त्याच्यामुळे आणि आमच्या सगळ्यांची जो ग्रुप आहे सगळ्यांची ट्रीटमेंट चालू आहे. आणि बिलकुल म्हणजे कोण काही माहित होतं आमच्या प्लॉट बघायला येत होते. मी तुम्ही मारलं, मी भाग मारलं, मी बुरशी काही नाही, हे जी माझं आहे. म्हणजे जो कमी खर्चात जास्त उत्पादन जो फॉर्म्युला आहे तो बरोबर इथे सेट झालेला तुम्हाला दिसतोय, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये समाधानी आहात. हो, 100%. तर आपण प्लॉटचा एक व्ह्यू बघू शकतो. आडवा करा कॅमेरा, असा ठेवा. तर शेतकरी बंधूंनो, हा आता सध्या 55 दिवसाचा प्लॉट आहे. तर तुम्ही त्याची सेटिंग कुठल्या एक चांगल्या प्रकारे झालेली आहे ती तुम्ही बघू शकता. प्रत्येक वेलीला ही जी क्वालिटी आहे बघा तुम्ही, त्याची परिस्थिती 1 2 3 4 5 म्हणजे जवळपास एका वेलीला 4 ते 5 जे फ्रूट आहेत आपले ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हे जाणवत आहेत. सेटिंग बघू शकता तुम्ही, कारण की ती कॅनोपी असल्यामुळे तुम्हाला हे फ्रूट सगळे दिसणार नाहीत कदाचित, पण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. तर हा संपूर्ण प्लॉट शेतकरी बंधूंनो 6 एकरचा प्लॉट आहे. हा तुम्ही याचा व्ह्यू बघू शकता. आणि हा पहिल्या सरीपासून तर शेवटच्या सरीपर्यंत सगळा प्लॉट हा एक सारखा डेव्हलप झालेला आहे. आणि आमच्या तंत्रज्ञानाची खासियत हीच आहे मुळात, की कमी फवारण्यांमध्ये चांगलं उत्पादन काढणं. तर शेतकरी बंधूंनो, आपण आज बघितले या प्लॉटचा व्हिजिट आपण केली. तर अशीच तुम्हाला जर माहिती हवी असेल, आमचं तंत्रज्ञान तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करा. तुमचे पिकाचे व्हिडिओ, फोटो जे काही असतील ते तुम्ही टाका. त्या समस्यांवर आम्ही, अडचणींवर आम्ही नक्की उपाय सुचवू. तसेच ललित सरांनी जे मार्गदर्शन आज करतोय आम्ही, टरबूजचे आम्ही भरपूर प्लॉट आम्ही डेव्हलप केलेले आहेत. त्या टरबूजवाले या थीमवर आपण जाऊन कमेंटमध्ये टरबूजवाले टाईप नक्की करा. धन्यवाद.